हा दिवस हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण आपल्या आयुष्यात लाभलेल्या असंख्य गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। पण तुम्हाला हे ठाऊक आहे का, गुरु व शिष्य या परंपरेला सुरुवात कशी झाली व या परंपरेचं महत्त्व काय? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींविषयी बोलणार आहोत। मित्रांनो, आषाढ पौर्णिमा व या दिवशी साजरी होणारी गुरुपौर्णिमा हा गुरु व शिष्य या नात्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो। गुरूंना देवाप्रमाणे पूजलं जातं, कारण ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आयुष्यात योग्य गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं। मित्रांनो, महादेव हे विश्वाचे पहिले गुरु आहेत। महादेवानी योगशास्त्राचं ज्ञान सप्त ऋषींना प्रसारित केलं। सप्त ऋषींद्वारे पुढे या ज्ञानाचा विस्तार इतरांना होत गेला व युगानुयुग हे ज्ञान वाटप होत राहिलं। अशा तऱ्हेने गुरु व शिष्य या परंपरेला सुरुवात झाली। त्यामुळे महादेवांना पहिले योगी व पहिले गुरु मानले जाते। मित्रांनो, गुरु शिष्य परंपरा म्हणजे भारताचे वैशिष्ट्य व भारतीय संस्कृतीचा पाया आहे। यात ज्ञानाचं संवर्धन आणि हस्तांतरण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता आचार, विचार आणि संस्कारांच्या माध्यमातून पिढ्यानुपिढ्या मौखिक रूपात पुढे चालले आहे। या परंपरेत शिष्याला ज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांच्यातील अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या गुरुला देवाचं स्थान दिलं जातं। गुरु शिष्य अशा सुरेख संगमातून भारतासारख्या महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराण काळापासून इतिहासापर्यंत पाहायला मिळतात। उदाहरणार्थ, श्रीराम आणि गुरु वसिष्ठ। प्रभू श्रीरामांनी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या आणि राजधर्माचं शिक्षण घेतलं होतं। नंतर अशीच एक दुसरी गुरु शिष्याची जोडी म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन। महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश देऊन त्याचं मार्गदर्शन केलं होतं आणि पुढच्या काळात चाणक्य आणि चंद्रगुप्त आचार्य चाणक्याने चंद्रगुप्ताला घडवून एक अखंड आणि बलशाली भारताची निर्मिती केली। आधुनिक काळात या परंपरेचे स्वरूप थोडे बदलले आहे। आताच्या युगात गुरुची जागा शिक्षकांनी घेतली आहे। असे असले तरी भारतीय संगीत, कला आणि अध्यात्म या क्षेत्रात गुरु शिष्य परंपरा आजही अत्यंत जिवंत आहे व जीवे भावे सांभाळली जाते। आणि म्हणूनच आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते। तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ। कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।